हटवलं गेलंच पाहिजे। शेवगाव नगर परिषद प्रशासन हटवलं गेलंच पाहिजे। शेवगाव नगर परिषदच्या पाण्याचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो। शेवगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुरवठ्याचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो। शेवगाव नगरपालिका भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो। शेवगाव शहराच्या नगरपालिकेचा सोशल ऑडिट झालंच पाहिजे। मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी आहे, जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलंय। आमचं सरकार हे मान्य आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना आम्ही निवडून दिले त्यांचं दुर्लक्ष हे एकदम शेवगाव तालुका शहरकडे आहे, मतदारसंघाकडेच असं मला हरकत नाही। आणि आज जी अनास्था निर्माण झाली आमच्यासारख्याने वारंवार सांगितलं, पण आमच्यासारख्याला सांगून सुद्धा त्याचा परिणाम होत नाही। त्यासाठी हा एक तर लोकांना मागण्यासाठी उपोषण करणं अधिकार आहे, आणि त्या अधिकारातून आम्ही बसलोय। सरकार कोणतं जरी असलं तर लोकांचे प्रश्न महत्त्वाचे असतात। शेवटी महाराष्ट्रातल्या शासनाच्या सरकारपर्यंत आवाज जाण्यासाठी आमचा आवाज असा डायरेक्ट जायला कमी पडत असेल ते उपोषण हे मार्ग आम्हाला निश्चित योग्य वाटतो। यातनी महिलालाच भरावा लागतो आणि महिलांचेच खूप हाल आहेत। आणि शासनाने सांगितले राजकारणात 50% महिला आणा, सुदैवाने आपल्याला महिला प्रतिनिधी आहेत, पण महिलाचे हाल होतं हे दुर्दैव आहे इथंच। पण ह्या नगरपालिकेचे शिव तातडीने काढायचे। हे प्रशासन राज आहे, हे प्रशासन राज आम्हाला नको आहे। आणि ह्याच सीओनी जे टेंडर आता काढले हे चुकीचं काढले। आणि कशामुळं आम्हाला उठसूट पातळीचे आतापर्यंत पहा किती वेळेस पातळी सीओ प्रभारी आहेत, कशामुळं? हे बदल झाला पाहिजे याची आमची मागणी। ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आणि पाणी पुरवठ्याचं माननीय कलेक्टर साहेब असते यांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली नाही, आम्ही उठणार नाही। पण किती दिवस लागले तर हरकत नाही आणि आम्ही उठणार।